मी घेतलेलं हे 30 दिवसाचं चॅलेंज माझ्यासाठी नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणार. आज नाही ठरलं पण उद्या नक्की ठरणार आणि त्यासाठी मी आज प्रयत्न नक्कीच करणार. पण त्याआधी नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान, खूप मजेत आणि खूप आनंदात राहाल. तर मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा ना खरं तर दिवसच खूप छान आहे. बाहेर सुद्धा पाऊस पडत नाहीये, त्यामुळे चादर धुतली होती ती बाहेर उन्हामध्ये थोडी सुकत घातली. आणि आज नाश्त्यासाठी आम्ही दोघींनी आज खूप काहीतरी वेगळं बनवलंय. रोज रोज काय तेच तेच, चहा चपाती, चहा बिस्किट बटर. म्हटलं आज आपण काहीतरी वेगळं खाऊ, त्यामुळे आज मी ब्रेड घेऊन आले होते. पृथ्वीला मस्तपैकी ब्रेड ऑमलेट करून दिलं आणि स्वतःसाठी मस्त कडक ब्रेड करून घेतले आणि चहासोबत मस्त मजेने खाल्ली. मला असंच खायला फार आवडतं. आपण लहान होतो तेव्हा किती बरं होतं ना. खरं तर आपण लहान असतो तेव्हाच खूप मजा असते, कारण जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे आपल्या जबाबदाऱ्या वाढतात आणि आपल्या मागं कामंसुद्धा लागतात. आणि यामध्ये ना आपण स्वतःसाठी कधीतरीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. आपण दररोज तीच तीच कामं करत असतो, पण किती जरी दिवस गेले ना तरी आपल्याला एकच दिवस गेल्यासारखं भासतो. हे असं भासू नये ना, म्हणून प्रत्येक दिवशी छोटं छोटं का होईना पण आपण स्वतःसाठी काहीतरी नक्कीच केलं पाहिजे. तुम्हाला वाटेल मी काय बकवास करते, पण खरं तर ना तुम्ही कधीतरी स्वतःहून ही गोष्ट ऑब्झर्व करा, तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि खरं सांगते, मी हे ना अनुभवले आणि मी माझ्या अनुभवावरूनच तुम्हाला हे सगळं सांगते. म्हणूनच माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आणि म्हणून मी यूट्यूबवरती माझे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. पण याने एक चांगला फायदा सुद्धा झाला आणि एक वाईट फायदा सुद्धा झाला. याच्याने मी माझ्या आठवणी गोळा करून जपून ठेवू शकले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही त्याचं टेन्शनसुद्धा यायला लागलं. मी ना ते टेन्शनच घालून टाकलं आणि त्याच्यावरती अजून एक सोल्युशन म्हणून मी चॅलेंजिंग व्हिडिओ बनवायला चालू केले. मी 30 दिवसाचं लॉंग व्हिडिओचं चॅलेंज घेतलं, त्यामुळे माझं डोकं उद्या काय व्हिडिओ बनवायचा या विषयाकडे वळला. आणि त्यामुळे ना व्हिडिओला व्ह्यूज किती येतात या गोष्टीने मला आता काहीच फरक पडत नाही, कारण आज मी जे व्हिडिओ टाकते त्यानं आत्ता व्ह्यूज नाही आले पण उद्या नक्की येणार. हाच पॉझिटिव्ह विचार मी करायला शिकले आणि त्यामुळे ना माझ्या व्हिडिओसाठी मी प्रामाणिक प्रयत्नसुद्धा करायला शिकले. आता थोडं तुम्हाला माझ्या डेली रुटीनविषयी सांगते. इथे ऋत्वी काय करते माहिती आहे का? नीट बघा हां. इथे ऋत्वी इस्त्री करते तिच्या कपड्यांना. आता ती तिच्या मम्माला जी जी कामं करताना पाहते ना ती खूप ऑब्झर्वेशनने पाहते आणि ते सगळं ना ती स्वतःसुद्धा करण्याचा प्रयत्न करते. हळूहळू ती माझी कॉपीकेटच होणार आहे. रात्रीचे 12-12:30पर्यंत आम्ही दोघी खेळत बसलो होतो आणि ऋत्वीचे पप्पा मात्र मस्तपैकी झोपून गेले होते. चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझे आलेले इतर व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसाल ना तर नक्की एकदा पहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.